रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे जिल्ह्याचा 2025-2026 या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकलेली नाही। परिणामी 6 फेब्रुवारीच्या नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगडला वगळण्यात आलाय। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये वाद निर्माण झालाय। त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। 19 जानेवारी रोजी रात्री उशिरा याबाबतचा निर्णय सरकारने घेतला। याला 10 दिवस उलटले आहेत, मात्र रायगडला पालकमंत्री मिळू शकलेला नाही। राज्याच्या वित्त विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांनी आणि त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांनी 2024-25 या आर्थिक वर्षात 15 फेब्रुवारी तसंच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये। 15 फेब्रुवारी नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देता येणार नाही असं स्पष्ट बजावलंय। चालू आर्थिक वर्ष अखेर जवळ आल्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यातील जिल्हा नियोजनाच्या बैठका सुरू आहेत। रायगड जिल्हा नियोजनाची बैठक साधारण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होत असते, मात्र यावर्षी जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकलेली नाही। त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांची काही अंशी रखडपट्टी होताना दिसतेय। राज्याची बैठक 16 फेब्रुवारी पर्यंत होण्याची शक्यता आहे, तर कोकण विभागीय बैठक 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे। मात्र नियोजन समितीची बैठक झाली नसल्याने या बैठकीतून रायगडला वगळण्यात आल्याची माहिती मिळतेय। तसं झालं तर रायगडच्या विकास प्रस्तावांना मान्यता मिळण्यास विलंब होणार आहे। दरम्यान पालकमंत्री पदाच्या वादामुळे जिल्ह्याला अजून पालकमंत्री मिळालेला नाही, त्यामुळे पुढील वर्षाचा विकास आराखडा रखडण्याची शक्यता आहे। तसंच अनेक विकास कामांवर देखील परिणाम होणार आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।